नमस्कार मुलांनो, कसे आहात रे सगळे। तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बहुपदी यातील सराव संच 3.3 यातला आपण पहिला प्रश्न कंटिन्यू करूया। म्हणजे त्याच्यामध्ये एकच प्रश्न आहे, त्याच्यामध्ये 6 सब क्वेश्चन्स आहेत। तर प्रश्न आहे, पुढील भागाकार संश्लेषक पद्धतीने आणि रेषीय पद्धतीने करा व भागाकार आणि बाकी लिहा। म्हणजे आपल्याला याच्यामध्ये दोन भागाकार करायचे आहेत, एक तर संश्लेषक पद्धतीने आणि दुसरा म्हणजे रेषीय पद्धतीने। ठीक आहे, ओके। आता संश्लेषक पद्धतीने पहिल्यांदा आपण भागाकार करूया। पहिला प्रश्न त्याने विचारला आहे 2m² वजा 3m अधिक 10 भागिले m वजा 5। ओके, आता ही त्यांनी संख्या म्हणजेच बहुपदी त्याने दिलेली आहे। आता संश्लेषक भागाकार करत असताना काय करायचं असतं बघा। संश्लेषक भागाकारमध्ये भाज्य काय आहे ते अगोदर लिहून घेऊया। भाज्य आहे 2m² वजा 3m अधिक 10। आता संश्लेषक पद्धतीनुसार गणित सोडवण्यासाठी किंवा भागाकार करण्यासाठी आपल्याला भाज्यामध्ये किती संख्या आहेत किंवा आपल्याला त्याच्यामध्ये बहुपदीचे सहगुणक रूप लिहावे लागणार आहेत की नाही। म्हणजे याच्यामध्ये मेन मुद्दा म्हणजे चलाचा घातांक आपल्याला बघणं खूप आवश्यक आहे। चलाचा घातांक सविस्तर लिहिला आहे का किंवा नसेल तर मग तो आपल्याला त्याचे सहगुणक रूप सुद्धा लिहावे लागतील आणि म्हणून त्यासाठी जे काही भाज्य दिलं आहे त्याचे आपल्याला सहगुणक रूप लिहिणे आवश्यक आहे। म्हणजेच भाज्य बहुपदीचे सहगुणक रूप। आता याचं काय दिलंय बघा, याच्यामध्ये m चा घात आहे तो दुसरा घात आहे, बरोबर। m चा पहिला घात आणि 10 म्हणजे या ठिकाणी सविस्तरपणे आपल्याला त्यांनी हे जे भाज्य आहे ते दिलेलं आहे। म्हणजे आता याच्यामध्ये आपल्याला एक्स्ट्रा काही सहगुणक रूप किंवा एक्स्ट्रा आपल्याला कोणतंही चल याच्यामध्ये ॲड करावं लागणार नाही आहे। ठीक आहे, ओके। मग त्याच्यामुळे तर याचं सहगुणक रूप काय येईल तर या ठिकाणी बघा m वर्गाचा सहगुणक आहे 2, m चा सहगुणक आहे वजा 3 आणि या ठिकाणी 10 जे आहे ते आहे असेच लिहायचे। ठीक आहे, चला म्हणजे सहगुणक रूप काय आलं रे तर 2 वजा 3 आणि 10 हे काय आले सहगुणक रूप। आता भाज्य किती आहे रे तर तो m वजा 5 आहे। ठीक आहे, भाजक हा m वजा 5 आहे आणि त्याच्यामध्ये वजा 5 ची विरुद्ध संख्या काय असणार आहे ती 5 असणार आहे। वजा 5 ची विरुद्ध संख्या ही अधिक 5 असणार आहे। एवढं लक्षात ठेवायचं, जे भाजकामध्ये जी संख्या दिलेली आहे त्याच्या विरुद्ध संख्या आपल्याला लागणार आहे भागाकार करण्यासाठी, एवढं लक्षात घ्यायचं। म्हणजे या संश्लेषक पद्धतीमध्ये भागाकाराचं सहगुणक रूप आणि भाजकमधील संख्येची विरुद्ध संख्या आपल्याला भागाकार करण्यासाठी लागणार आहे, एवढं लक्षात घ्यायचं। ठीक आहे, आता संश्लेषक भागाकार करत असताना काय करायचं बघा। ठीक आहे, आता आपण जी भाजकमधली जी विरुद्ध संख्या वापरली आहे ना ती पहिल्यांदा या ठिकाणी मांडून घ्यायची। संश्लेषक पद्धतीची मांडणी वगैरे कसं करायचं हे तर तुम्हाला माहीतच आहे, आपण आता फक्त भागाकार समजून घेऊया। ठीक आहे, भाजकमध्ये जी विरुद्ध संख्या आपण लिहिलेली आहे ती आपण या ठिकाणी लिहूया 5। ओके, आता याच्यामध्ये ह्या लाईनला सगळे काय करायचं आहे भाज्य बहुपदीचे सहगुणक रूप या ठिकाणी लिहून घ्यायचे आहेत। किती आहेत 2 वजा 3 10 इथं लिहून घ्या 2 वजा 3 आणि 10। ओके, आता संश्लेषक भागाकार करत असताना जी पहिली संख्या आहे ती आहे अशीच खाली घ्यायची असते। ठीक आहे, मग इथं 2 आहे ती आहे अशीच खाली लिहिली, इथं 7 असं तर मी आहे असंच 7 खाली लिहिलं असतं। म्हणजे जी सुद्धा काही पहिली संख्या असेल ती आहे अशीच खाली लिहायची। ओके, आता इथलं जी काही संख्या येईल ते या संख्येला या दोघांचा गुणाकार करायचा। इथली पहिली संख्या आणि इथली जी काही संख्या असेल त्यांनी काय करायचं गुणाकार करायचा। म्हणजे आता या दोघांचा गुणाकार किती येणार आहे तर 5 दुनी 10, तो मी इथं लिहिला। हे जे दुसरं सहगुणक रूप आहे त्याच्या खाली आपण काय लिहिला या दोघांचा गुणाकार लिहिला। ओके, आता अधिक 10 वजा 3 म्हणजे 10तून 3 केले किती राहिले रे 7 राहिले। ओके, या दोघांची वजाबाकी करायची किंवा जी काही बेरीज असेल वजाबाकी असेल ते चिन्हांवरून इट टोटली डिपेंड्स ऑन द साइन। ठीक आहे, सो 10 मधून 3 गेले राहिले किती 7। ठीक आहे, आता पुन्हा 7 आणि 5चा गुणाकार करायचा म्हणजेच 7 5 35 आले किती। सो मी ह्या 10च्या खाली लिहिलं, जे पुढचं सहगुणकच रूप आहे त्याच्या मी खाली या दोघांचा गुणाकार लिहिला, किती आला रे 35 आला। ओके, आता 10 अधिक 35 करायचे कारण दोघांचेही चिन्ह काय आहेत रे बेरजेचे चिन्ह आहे, त्याच्यामुळे दोघांचीही काय होईल ॲडिशन होईल म्हणजेच त्यांची बेरीज होईल। म्हणजेच 10 अधिक 35 किती येणार तर 45 येणार। ओके, आता याचं आपल्याला काय करायचं आहे पुन्हा सहगुणक रूप लिहायचं आहे। ओके, आणि म्हणून भागाकाराचे सहगुणक रूप आता किती आलं बघा 2 आणि 7। आता याच्यामध्ये 2 आणि 7च का तर आता तुम्हाला या ठिकाणी क्लिअरली दिसते बघा, इथं आपला पूर्ण भागाकार संपला आहे। म्हणजे हे जी बॉक्समधली जी संख्या आहे
त्याला आपण काय म्हणायचं आहे, बाकी म्हणायचं आहे. आणि भागाकाराचे सहगुणक रूप काढत असताना बाकी घ्यायची नाही. बाकीचे व्यतिरिक्त जे काही संख्या येतील ते काय असणार आहे, तुमचं सहगुणक रूप असणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं. सो याच्यावरून भागाकाराचे सहगुणक रूप काय आलेलं आहे, 2 आणि 7 आलेलं आहे आणि बाकी आहे ती 45. आता याच्यावरून आता भागाकार आपल्याला करायचा आहे. आता कसं करायचा भागाकार बघा. किती आहेत संख्या, 2 संख्या आहेत. सो 2मधून 1 गेला, किती राहिला रे, एकच. म्हणजे जो काही म्हणजे एम जो आहे त्याचा घातांक हा किती असणार आहे, एकच असणार आहे. एक असणार आहे म्हणजे फक्त त्या ठिकाणी काय येईल, एम येईल. एमचा पहिला घातांक म्हणजेच एम येईल. ओके. सो त्याच्यामुळे आता भागाकार आपण कसं लिहायचं, तर 2m अधिक 7 लिहिणार आहे. कारण का याच्यामध्ये हे सहगुणक रूप वापरायचे आहेत आणि घातांक आहे तो एकच येते. म्हणून कसं लिहायचं भागाकार, 2m अधिक 7. ही स्टेप कळाली सगळ्यांना. ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. सहगुणकाच्या रूपावरून काय करायचं आहे, आपल्याला भागाकार लिहायचा आहे. कसं येणार, 2m अधिक 7. ठीक आहे. एकच एम का, फक्त एम का, कारण का ह्या दोन्हींची संख्या आहे 2 आणि 2मधून 1 आपल्याला वजा करायचा असतो, येतो 1. 1 म्हणजे आपले जो सहगुणक आहे म्हणजे एम जो चल आहे, कारण का या प्रश्नामध्ये एम चल आहे म्हणून एम चलाचा घातांक या ठिकाणी 1 आला. कारण का 2 वजा 1 1. एमचा पहिला घातांक म्हणजेच एम, म्हणून ह्या 2ला एमनं गुणायचे आणि प्लस 7 करायचं आहे, असं ते सोडवायचं आहे. आणि बाकी किती आले रे, तर 45 बाकी आलेली आहे. म्हणजेच भागाकार 2m अधिक 7 आणि बाकी 45 आलेली आहे. आता याची आपण रेषीय पद्धत कशी सोडवायची ते आपण बघूया. 2mचा वर्ग वजा 3m अधिक 10 आणि भाजक जो आहे तो आहे m वजा 5. रेषीय पद्धत लिहित असताना किंवा रेषीय पद्धतीने भागाकार करत असताना ही स्टेप आहे अशीच लिहायची. ओके. कारण का m वजा 5 जो आहे तो कंटिन्यू आपला समोर असला तर आपल्याला पटकन ते लिहिता येतं. ओके. भाज्य आणि भाजक आपण लिहिलं. ठीक आहे. आता काय करायचं, 2mचा वर्ग आणायचा आहे. मग m वजा 5ला कितीने गुणलं म्हणजे मला 2mचा वर्ग मिळेल. तर या ठिकाणी रफ करायचं. म्हणजेच m वजा 5ला कितीनं गुणावं म्हणजे मला 2mचा वर्ग मिळेल. 1 m तर या ठिकाणी आहे. मग आता मी काय करणार, मी आता 2m घेणार. ओके. 2m मी घेतले म्हणजेच 2mचा वर्ग मला मिळाला. हा mचा पहिला घात, हा mचा पहिला घात, mच्या घातांकांची बेरीज 1 अधिक 2 म्हणजेच मला किती मिळाले रे, तर 2mचा वर्ग मिळाला वजा 2m आणि हे 5 वजा चिन्ह असल्यामुळे इथं वजा येईल. 2m गुणिले 5 म्हणजेच 5 दुनी 10m. हे सोडवून या ठिकाणी गुणाकार करून हे उत्तर मला मिळाले. आता काय करायचं बघा, 2mचा वर्ग तर मला मिळाले पण वजा 10m सुद्धा मला मिळालेला आहे. पण आता हे वजा 10m मी इथं घेऊन चालणार नाही मला, कारण का मग माझी स्टेप ती बॅलन्स होणार नाही. मग मी त्यासाठी काय करणार, ह्याच्यामध्ये मी प्लस 10m ॲड करणार. प्लस 10m आणि वजा 10m काय होणार, कॅन्सल होणार आणि बहुपदीची किंमत स्थिर राहायला मला मदत होतील. मग मी काय करणार आता, या ठिकाणी तुम्ही बघा बरोबर, ही जी स्टेप आहे आपण घेतलेली ती आपल्याला ते या ठिकाणी घ्यावे लागणार. 2m वजा 5 हे आपण लिहायचं. ओके. कारण काय 2mला m लागून की मला 2m मिळते म्हणून मी ही स्टेप येथे लिहिली. आता काय करायचं बघा, आत्ता बघा मी आधी काय लिहिले ते मी सांगते. आता मला मिळालं आहे वजा 10m, पण मी काय करणार आहे तर अधिक 10m घेणार. अधिक 10m का, कारण अधिक 10m वजा 10m येणार 0, कारण मला बहुपदी स्थिर पाहिजे म्हणून. हेपर्यंत कळालं तुम्हाला. किंवा हे सुद्धा नाही कळलं तर एवढं लक्षात ठेवा, गुणाकार करून आपल्याला जे पद पाहिजे ते पद मिळाल्यानंतर जर बाकीचे शिल्लक ज्या काही टर्म राहतील त्यांचा संख्या फक्त बघायची, त्या संख्यांचे फक्त चिन्ह बदलायचं आणि ते चिन्ह बदलून ह्या इथं फक्त लिहायचं. म्हणजे इथं वजा 10 आले म्हणून मी अधिक 10 लिहिलं. जर इथं वजा 15 आला असतं तरी मी इथं अधिक 15 लिहिलं असतं. एवढं फक्त लक्षात ठेवायचं, कारण ते ॲटोमॅटिक मग कॅन्सल होतात. एवढं फक्त लक्षात राहिलं तरीसुद्धा चालेल. आता पुढचं जे शिल्लक राहिलेलं टर्म वजा 3m अधिक 10 ते आहेच्याचं पण लिहायचं. वजा 3m अधिक 10 इथपर्यंत कळालं. ठीक आहे. बरोबर 2m वजा 5. आता या ठिकाणी बघा अधिक 7m वजा 3m म्हणजे 10तून 3 गेले राहिले किती रे, तर 7m राहिले. ठीक आहे. ओके. 10m वजा 3m म्हणजे 7m प्लस हे 10 आहेचेच आपण लिहायचे. ओके. आता पुढं आहे अशीच आपण स्टेप कॅरी फॉरवर्ड करूया. m वजा 5. आता बघा मला 7m आणायचं आहे. मग मी m वजा 5ला कितीनं गुणावं बघा. आता या ठिकाणी बघा m वजा 5. आता मला 7m पाहिजे. m तर आहे म्हणजे मी फक्त आता 7नं गुणणार. ओके. म्हणजे आपलं सोडून काय येईल बघा या ठिकाणी 7m वजा 7 5 35 आलं.
इथपर्यंत तरी कळालं. ओके, मग ही स्टेप आपण अशीच लिहूया. म्हणजे त्या ठिकाणी येणार 7 कॉमन m वजा 5. या ठिकाणी वजा 35 आहे, मग मी काय करणार, आता वजा 35 तर या ठिकाणी बघा वजा 35 आहे, मग मी काय करणार अधिक 35 घेणार. लक्षात आलं इथपर्यंत तुम्हाला? ओके, चला अधिक 35 आणि हे जे आहे ते अधिक 10 मी घेतले. ठीक आहे, आता पुढं आपण स्टेप कंटिन्यू करूया. 2m m वजा 5 अधिक 7 m वजा 5 आणि अधिक 35 अधिक 10 किती होतात रे? 45 होतात. म्हणजे बाकी आले 45. म्हणजे ह्याच्यातला जो कॉमन ब्रॅकेट आहे तो आता पहिल्यांदा लिहायचा. m वजा 5 प्लस आता या ठिकाणी हे 2m आणि अधिक 7 हे एका ब्रॅकेटमध्ये घ्यायचं. म्हणजेच 2m अधिक 7. ओके, आणि अधिक 45 लिहायचं. सॉरी, हे अधिक नाही आहे, हे गुणाकार आहे. म्हणजेच ही स्टेप अशी मी लिहून दाखवते. म्हणजेच पहिल्या ब्रॅकेटमध्ये m वजा 5 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 2m अधिक 7 आणि ही बाकी त्याची. लक्षात आलं तुम्हाला याचं? तर हे अशा पद्धतीने सोडवायचं आहे. ठीक आहे, आता आपण काय करूया, याचा भागाकार जो आता भागाकार कसं लिहायचा, भागाकार जो आहे तो काय येणार आहे आपला भागाकार आला आहे हा 2m अधिक 7 आणि बाकी किती आली आपली, बाकी आलेली आहे 45. ठीक आहे, अशा पद्धतीने रेषीय पद्धतीने भागाकार करायचा आहे. खूप सोपं आहे. 2-3 स्टेप फक्त लक्षात ठेवलं की पूर्ण भागाकार आपल्याला सोडवता येतो. आता दुसरा प्रश्न काय आहे बघा, x⁴ वजा 2x घन अधिक 3x वर्ग अधिक 4x अधिक 5 आणि भाजक आहे x वजा 2. ओके, आता त्याच्यामध्ये भाज्य काय दिलं, x⁴ वगैरे हा जो ब्रॅकेट आहे तो त्या ठिकाणी कंटिन्यू करायचा. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, सहगुणक रूप शोधायचं आहे. सहगुणक रूप काढण्यासाठी घातांकांचे घातांक कसे आहेत ते बघा. घातांकानुसार जर चढता क्रम असेल उतरता क्रम असेल, जसं की 4था घात, 3रा घात, 2रा घात, 1ला घात, म्हणजे या ठिकाणी व्यवस्थित त्यांनी दिलेलं आहे. आपल्याला एक्स्ट्रा शून्य ॲड करून सहगुणक रूप ॲड करायचं नाही आहे. म्हणजे आहे तसेच आपण सहगुणक रूप या ठिकाणी लिहू शकतो. म्हणजेच याच्यामध्ये भाज्य बहुपदीचं काय येईल बघा सहगुणक रूप, तर 1, 2, 3, 4 आणि 5 त्यांनी सलगच या ठिकाणी दिलेलं आहे. ठीक आहे, ओके, म्हणजे 1 ते 5 हे काय आहे भाज्य बहुपदीचे सहगुणक रूप आहे. आता भाजकमध्ये बघायचं, भाजक काय दिलं आपल्याला, x+2 दिलं आहे. ओके, तर भाजक आहे x+2 आणि अधिक 2ची विरुद्ध संख्या काय येणार, तर -2. मग त्याच्यामुळे संश्लेषक भागाकारमध्ये या ठिकाणी आपल्याला -2 वापरावं लागणार आहे. +2 आहे म्हणून -2 घ्यायचं. ठीक आहे, जी कोणती संख्या असेल, प्लस असेल मायनस असेल, मायनस असेल तर प्लस घ्यायचं, प्लस असेल तर मायनस घ्यायचं, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आता संश्लेषक भागाकार करत असताना या ठिकाणी पूर्ण पहिल्या लाईनला भाज्य बहुपदीचे सहगुणक रूप मी लिहिलेले आहे. ते या ठिकाणी मी लिहिले 1, 2, 3, 4, 5. ठीक आहे, आता विरुद्ध संख्या मी या ठिकाणी लिहिली. कशी मांडणी असते, कसं सोडवायचं आहे तर तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, पहिली संख्या जी आहे मी आहे अशीच लिहिली. मी तुम्हाला पाठीमागच्या उदाहरणामध्ये सगळं क्लिअर केलं आहे. आता या दोघांचा गुणाकार करायचा, 1 आणि -2. आता -2 आहे त्याच्यामुळे उत्तराला नक्की वजा चिन्ह येईल. 2 गुणिले 1 काय येणार, 2च येणार आणि वजा असल्यामुळे उत्तराला वजा चिन्ह लागणार. म्हणजे त्या ठिकाणी येईल -2. 2 अधिक -2, 2 वजा 2 किती येणार आहे, 0 येणार. ओके, आता 0 गुणिले -2 करा. शून्याला कोणत्याही संख्येने गुणलं तर काय येते, 0च येते. ठीक आहे, मग ते -2 असू दे किंवा -100 असू दे, 0च येणार आहे. सो -2 गुणिले 0 किती येणार आहे, 0. सो मी या ठिकाणी लिहिला, 3च्या खाली लिहिला मी 0. परत ह्या दोघांचा गुणाकार करा, -2 गुणिले 0 आला 0च लिहायचं या ठिकाणी. आता 3 अधिक 0 करा तर किती येणार, 3 अधिक किती पण 0 केला तर ती सेम संख्या राहते. म्हणजेच 3 अधिक 0 म्हणजेच 3 आलेले आहेत. आता ह्या दोघांचा गुणाकार करा, 3 दुणे 6 पण वजा चिन्ह असल्यामुळे उत्तराला वजा चिन्ह लागणार. म्हणजेच 3 दुणे 6 या ठिकाणी -6 आलेला आहे. 4 आणि -6 म्हणजे -6मधून 4 गेले, राहिले किती रे, तर -2. वजा का, तर मोठ्या संख्येला वजा चिन्ह आहे म्हणून. ओके, आता -2 गुणिले -2, वजा अधिक होणार आणि संख्यांची गुणाकार होणार. म्हणजेच 2 दुणे 4, वजा अधिक होते त्याच्यामुळे उत्तराला अधिकच चिन्ह येणार. म्हणजेच 5 अधिक 4 किती आले रे, 9. आणि 9 ही काय आहे आपली बाकी आहे. आता राहिलेल्या संख्यामध्ये आपल्याला भागाकाराचे सहगुणक रूप काढायचं आहे.
आता सहगुणक लिहायचं म्हणजे कोणतं आलं बघा, 1 0 3 आणि वजा 2 हे काय आले, सहगुणक रूप आलेलं आहे. आता भागाकार करत असताना ह्या संख्या मोजायच्या 1 2 3 4, 4मधून 1 वजा करायचं 3, म्हणजे चलाचा घातांक या ठिकाणी 3 येणार, एवढं लक्षात ठेवायचं. आता याच्यावरून भागाकार कसा करायचा बघा, तर एक संख्या आहे याचो एकचा घन येईल अधिक, या ठिकाणी बघा 0 आहे त्याच्यामुळे 0 लिहिलं काय, किंवा याच्यामध्ये 0 आपण लिहायचंच नाही 0 असल्यामुळे. परत ही संख्या पुढची आहे 3, त्यानंतर येणार 3 x येईल. ओके, 3 x येईल आणि वजा हे 2 आहे तशीच येतील, बरोबर. आता 0 असल्यामुळे आपण काय करायचं इथं, आता तुम्ही म्हणाले तर सहगुणक रूप 0 आहे पण 0 घ्यायचं का, पण तसं नाही करायचं. भागाकार लिहित असताना ह्याच्यामध्ये 0 असेल तर ती संख्या वगळून पुढची संख्या घ्यायची, कारण का या ठिकाणी जर मी घेतलं असतं तर काय झालं असतं रे, x घन अधिक 0 x वर्ग अधिक 3x आणि वजा 2 असं आलं असतं, पण तसं ते काय होतं, सहगुणक रूप लिहिल्यासारखं होतं. त्याच्यामुळं 0 असल्यामुळे तो त्यांनी काय केलं, 0ची स्टेप म्हणजे तो घ्यायचंच नाही, एवढं लक्षात ठेवायचं. सो 3x, कारण का या ठिकाणी x नंतर येणार आहे, बरोबर, हा वर्ग घन वर्ग आणि x. सो 3x आणि वजा 2 आहे असं. सो भागाकाराला x घन अधिक 3x वजा 2 आणि बाकी जी आहे ती आपली 9 आलेली आहे. ओके, आता आपण याची काय करूया, रेषीय पद्धत बघूया. काय आहे बघा, भाज्य x चौथा घात अधिक 2x घन अधिक 3x वर्ग अधिक 4x अधिक 5 भाजक आहे x अधिक 2. ओके, आता x अधिक 2ला मला कितीने गुणावं लागेल म्हणजे मला x चौथा घात मिळेल. तर या ठिकाणी आपण बघूया, x अधिक 2ला कितीने गुणावं लागेल म्हणजेच मला x चौथा घात मिळेल. म्हणजे या ठिकाणी x आहे म्हणजे अजून मी जर x घन घेतला आणि हा x पहिला घात म्हणजे 3 अधिक 1 4, x चौथा घात मला मिळते. आता हे सोडून घेऊया आपण, x चौथा घात अधिक x घन गुणिले 2 म्हणजे 2x घन. ओके, ठीक आहे, मग आपण हे स्टेप आहे अशीच घेऊया, बरोबर x घन x अधिक 2. आता या ठिकाणी बघा 2x घन मला मिळतं आहे, 2x घन आहे परंतु प्लस 2x घन आहे, मला फक्त x चौथा घात पाहिजे पण एक्स्ट्रा मला मिळाले 2x घन. सो 2x घन प्लस आहे, मग जर मी परत 2x घन मायनस केला तर ही टर्म कॅन्सल होते आणि मला फक्त x चौथा घात मिळते. सो म्हणून मी इथं काय करणार, वजा 2x घन घेणार, म्हणजेच वजा 2x घन अधिक 2x घन काय होणार, कॅन्सल होणार. किंवा हे जर नाही समजलं तर इथं वजा असल्यामुळे इथं वजा आहे, मी फक्त अधिक आहे इथं फक्त वजा घेऊन त्या ह्याची टर्म लिहायचं, अपोजिट फक्त चिन्ह बदलायचे. इथं अधिक असेल तर वजा करायचं, वजा असेल तर अधिक करायचं, म्हणजे ती टर्म आपोआप कॅन्सल होते. ओके, पुढचे जे राहिलेले जे टर्म आहे ते आहेशीच घ्यायचे, जसं की अधिक 2x घन अधिक 3x वर्ग अधिक 4x आणि अधिक 5. हे लक्षात आलं तुमच्या. ओके, आता पुढं आपण स्टेप कंटिन्यू करूया. x घन x अधिक 2. आता या ठिकाणी बघा वजा 2x घन आणि अधिक 2x घन काय झालं रे, कॅन्सल झालं. सो पुढच्या स्टेप आपण आहे अशीच लिहूया, 3x वर्ग अधिक 4x अधिक 5. ठीक आहे, x घन बरोबर म्हणजे x घन गुणिले x अधिक 2 प्लस आता 3x वर्ग आणायचे, मग मी x अधिक 2ला कितीने मला गुणावं लागेल, तर बघा x अधिक 2. आता हे 3x वर्ग मला आणायचे, इथं x आहे म्हणजे मी काय करणार 3x घेणार, म्हणजेच 3x वर्ग मला मिळते. हे सोडून कसं येईल रे, 3x वर्ग अधिक किती 3x गुणिले 2, 3 2 6x अधिक 6x आला आहे. आता अधिक 6x एक्स्ट्रा आल्यामुळे काय करावं लागेल मला, तर वजा 6x करावं लागेल, है ना. मग ही स्टेप आपण घेऊया, अधिक 3x x अधिक 2 ही स्टेप. आता अधिक 6x ॲड झाले, मग मी काय करणार वजा 6x घेणार. पुढचे जी टर्म आहे ते आहे असेच आपण घेऊया, 4x अधिक 5. ओके, x घन x अधिक 5 सॉरी इथं 2 आहे बरं का, हां, अधिक 3x x अधिक 2. आता वजा 6x आणि अधिक 4x म्हणजे किती आलं रे, 6मधून 4 गेले राहिले किती, मग वजा 2x राहिले. ओके, अधिक 5 इज इक्वल टू x घन x अधिक 2 अधिक 3x x अधिक 2. आता मला वजा 2x पाहिजे, मग मी काय करणार, आता मला x
अधिक 2ला कितीनं गुणावं लागेल म्हणजे मला 2x मिळेल. म्हणजेच आता कसं होईल बघा, 2x वजा 2x मला मिळवायचे. मग मी काय करणार बघा आता, इथं 2 वजा 2ने मी गुणणार. आता लक्षात आलं तुम्हाला, कारण मला वजा 2x पाहिजे. मग आता मला काय मिळालं, वजा 2x. आणि इथं काय मिळणार बघा, वजा 2 गुणिले अधिक 2 म्हणजेच किती होणार आहे, वजा 4 होणार. हे लक्षात आलं का तुम्हाला, मला वजा 2 मिळालेलं आहे. आता वजा 2 तर मिळाले, वजा 4 एक्स्ट्रा मिळाले. मग मी काय करणार, इथं अधिक 4 घेणार. म्हणजे आता मी इथं लिहिणार 2x अधिक 2 आणि हे वजा 4 आहे म्हणून मी अधिक 4 घेणार. आणि वरचे 5 आता मी आहे तसे स्टेप लिहिणार. इथपर्यंत कळालं ना, ठीक आहे, ओके. आता आपण लिहूया पुढं, x घन x अधिक 2 अधिक 3x x अधिक 2 वजा 2 x अधिक 2 5 आणि 4 9. लक्षात आलं का, ओके. आता जी कॉमन स्टेप कोणती आहे रे ते आपण लिहूया. x अधिक 2 x अधिक 2 x अधिक 2 हे एका ब्रॅकेटमध्ये लिहूया गुणिले दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय केल, x घन अधिक 3x वजा 2 x घन अधिक 3x वजा 2 आणि बाकी किती आली रे आपली 9. म्हणजेच भागाकार काय येणार आहे आपला, भागाकार येईल x घन अधिक 3x वजा 2 आणि आपली बाकी काय आलेली आहे, बाकी आपली आलेली आहे 9. ओके, खूप सोप्पा आहे रेषीय पद्धतीने भागाकार करणे, खूप सोप्पा पद्धत आहे. ओके, कळालं नसेल तर पुन्हा एकदा तुम्ही व्हिडिओ बघा, तुम्हाला सगळं डिटेलमध्ये मी सांगितलेलं आहे. ओके, तर बाळांनो कसा वाटला हे या सरासरीच्यामध्ये 2 उदाहरणे, काय तुमच्या शंका असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे, मोफत आहे. तुमचे अजिबात पैसे जाणार नाहीत, फक्त तुमचा फायदा एवढंच आहे की माझी व्हिडिओ अपलोड केले की तुम्हाला सगळ्यात अगोदर तुम्हाला ते व्हिडिओ मिळेल. ओके, तर कसा वाटला मला कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय.